तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा भाष्य केले। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात आपण 10 फेब्रुवारीला बोलणार असल्याचं ते म्हणाले। प्रेझेंटेशनसह सर्व माहिती लोकांसमोर मांडू असंही रोहित पवारांनी जाहीर केले। तर 10 फेब्रुवारीला बारामतीत पत्रकार परिषद घेणार आहोत असं रोहित पवारांनी म्हटलं। यासोबतच राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात आपण 12 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेणार आहोत अशीही घोषणा त्यांनी केली आहे। मुंबईत पत्रकार परिषद घेत सर्व जाहीर करू असंही त्यांनी म्हटलं। यासह गेल्या 10 दिवसांमध्ये पवार कुटुंबाची राजकीय चर्चा झालेली नाही अशी माहिती देखील रोहित पवारांनी दिली। तर सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत आणि राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबत रोहित पवार यांनी पुनरुच्चार केला। हा तारखेला विमानाबद्दल ज्या शंका आमच्या मनामध्ये आहेत त्या शंका मी प्रेझेंटेशन नाहीतर प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर तिथं मांडेल मुंबईला। आणि 12 तारखेला विलिनीकरणाबद्दल काय घडलं, दादांची काय इच्छा होती हे मी 12 तारखेला मुंबईला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणेल। आणि 12 तारीख का तर त्या दिवशी दादांची एक इच्छा होती, ती काय होती, कशी होती याबद्दल मी 12 तारखेला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विलिनीकरणाबद्दल मुंबईत नक्कीच सांगेल। अजूनपर्यंत सुनेत्रा काकी असतील, पार्थ असेल, जय असेल तर आम्ही असू, कुणीही या दुःखातून सावरलेलो नाही। राजकीय विचार हे मनामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी येत नाही आहेत, कारण का घटना जितकी दुर्दैवी त्या ठिकाणी होती। दोन्ही परिवारामध्ये नाही तर पवार परिवार एकत्र म्हणून कुठेही राजकीय चर्चा तिथं झालेली नाही। 9 तारखेनंतर त्या बाबतीतली कुठंतरी सुरुवात होईल असं वाटतं की अजितदादांची जागा ही कुणीही घेऊ शकत नाही। पण सुनेत्रा काकींकडे बघत असताना त्या परिवाराचा एक भाग म्हणून सुनेत्रा काकींमध्ये मी अजित काकांना त्या ठिकाणी बघतो, त्यामुळे तिथं त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळणं व इतरही जे सर्व मिनिस्ट्रीज होत्या त्या त्यांना मिळलं पाहिजे अशी मनोमन त्या ठिकाणी इच्छा होती। आणि दादांची जी पोझिशन त्या पार्टीमध्ये होती ते म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष दादा होते, ती सुद्धा पोझिशन ही कुठेतरी सुनेत्रा काकींनाच मिळाली पाहिजे अशी सुद्धा इच्छा त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे। दुसरीकडे संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात चौकशीची मागणी केली। अजित पवारांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त होतोय, त्याची चौकशी होऊ नये का असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला। यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उत्तर दिलंय। विधान करणाऱ्यांशी तपास यंत्रणांनी संपर्क साधावा असं तटकरे म्हणाले। हा संशय येत असताना त्या संशयाचं निराकरण करण्याऐवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत, दम देऊन सांगतायत, याद राखा अजित पवारांच्या मृत्यूचं कोणी राजकारण कराल तर याद राखा। तुमचा काय संबंध आहे? तुम्ही कशा करता धमकावताय? जर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान संसदेमध्ये असतात, विरोधी पक्षाचे लोक आतमध्ये आंदोलन करतात, तेव्हा तुम्हाला त्यांच्या हत्येचा कट होता वगैरे हा संशय येतो, ते राजकारण नाही। एक माणूस आमचा महत्त्वाचा मृत्यू पावला अपघातामध्ये, त्याच्याविषयी जर कोणाला शंका आल्या तर तुम्ही अस्वस्थ का होताय? काय तुमचा काय त्यात हात आहे का सगळ्यांचा? हाच संशय आहे। संजय राऊतांना काय अधिकार आहे? आम्ही महायुतीमध्ये आहोत, महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे एनडीएचे आम्ही घटक आहोत, त्या संदर्भातला निर्णय आम्ही करू। उद्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये कोणाला काय करायचं हा सल्ला देण्याचा आमचा अधिकार आहे आणि आम्ही कधी त्या विषयावरती बोलत नाही। राऊत साहेबांनी त्यांची प्रकृती लक्षामध्ये घेता थोडंसं इतरांच्या पक्षामध्ये डोकवण्याचं काही कारण नाही। दरम्यान अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे। मात्र अजित पवारांच्या काळात असणारं अर्थ खातं मुख्यमंत्र्यांनी सध्या तरी स्वतःकडे ठेवलेलं आहे। यामुळे सुनेत्रा पवारांना अर्थ खात्याची जबाबदारी का मिळाली नाही यावर मुख्यमंत्र्यांनी बोलावं असं ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी म्हटलं। तर राऊतांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उत्तर दिलंय। तर भाजप नेते प्रवीण दरेकरांनीही राऊतांच्या वक्तव्याचा समाचार घेतला।
सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सुनेत्रा काकींना मिळाल्या पाहिजेत. सर्व खात्यांमध्ये अर्थ खातं अद्यापही मिळालेलं नाही. आता ह्याच्यावरती मी कसं काय मत व्यक्त करू? त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस बोलतील. ह्याच्यावरती फडणवीसांना बोलण्याचा अधिकार आहे. आता रोहित पवार हे वेगळ्या पक्षाचे आमदार आहेत. स्वतंत्रपणे ते शरद पवार पक्षाचे आहेत. सुनेत्राताई पवार एका वेगळ्या गटाच्या नेत्या आहेत. तरीही कुटुंब म्हणून जर रोहित पवार ही भूमिका व्यक्त करत असतील तर ती त्यांची भूमिका आहे. त्याच्यावरती इतर कोणी पक्षाच्या नेत्यांना बोलू नये. संजय राऊतांना काय अधिकार आहे? आम्ही महायुतीमध्ये आहोत. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे एनडीएचे आम्ही घटक आहोत. त्या संदर्भातला निर्णय आम्ही करू. उद्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये कोणाला काय करायचं हा सल्ला देण्याचा आमचा अधिकार आहे आणि आम्ही कधी त्या विषयावरती बोलत नाही. राऊत साहेबांनी त्यांची प्रकृती लक्षामध्ये घेता थोडंसं इतरांच्या पक्षामध्ये डोकवण्याचं काही कारण नाही. नाही, संजय राऊतांना बडबड करायला काही कारण नाहीये. त्यांना दुसरा काही कामधंदा उरलेला नाहीये आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बोलण्याला स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री अशा निराधार किंवा बाष्पळ बडबडीनं उत्तर त्यांच्या देत नाही, द्यायचं काय कारण नाही. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी 2च दिवसांपूर्वी सुनील तटकरेंवर जोरदार टीका केली होती. शरद पवारांना शह देण्यासाठी तटकरेंनी गलिच्छ राजकारण केलं असं कदम म्हणाले होते. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून कदमांनी हे वक्तव्य केलं होतं, ज्यावर तटकरेंनी आता उत्तर दिलं. चिखलात दगड मारणं म्हणजे चिखल अंगावर उडवून घेण्यासारखं आहे अशी प्रतिक्रिया देत तटकरेंनी कदमांना टोला लगावलाय. सुनील तटकरे हे विश्वासघाती आहे. ज्यांनी ज्यांनी त्याला मोठं केलं त्यांना संपवण्याचं काम हे तटकरे करत असतात. पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरेने जे गलिच्छ राजकारण केलं शरद पवार साहेबांना श्रेय देण्यासाठी ते महाराष्ट्राला लाजिवान आहे. अजितदादांची स्मशानामधली राग देखील विजली नव्हती. असं असताना वहिनींना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला लावलं. महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आणि सुनील तटकरेला माफ महाराष्ट्र कदापि करणार नाही, कदापि करणार नाही. रामदास कदमांच्या वरती कारण त्यांचं जे गलिच्छ वक्तव्य आहे त्याबद्दल मी अधिक बोलू इच्छित नाही. कारण दगड चिखलामध्ये मारणं म्हणजे आपल्या अंगावरती चिखल ओढून घेणं. अपघाताबाबत 10 तारखेला तर विलिनीकरणाबाबत 12 तारखेला रोहित पवारांची पत्रकार परिषद. राष्ट्रवादीबद्दल बोलण्याचा भावनिक अधिकार असल्याचं मत, तर रोहित पवारांमुळेच आमचे 41 आमदार आले, तटकरेंचा उपरोधिक टोला. मालेगावमधील सत्तेच्या रणांगणात इस्लाम पार्टीचे यशस्वी पदार्पण. पहिल्याच निवडणुकीत इस्लाम पार्टीच्या हाती सत्तेची सूत्र, नसरीन बानो महापौरपदी. मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपच्या रितू तावडेंच्या नावाची घोषणा. मराठा वोट बँक तसंच मराठी कार्ड देत विरोधकांना उत्तर. गुजराती बहुल भागातल्या नगरसेविकेकडे सत्तेची कमान. टांगा फलटी फेम तानाजी सावंतांवर गंभीर आरोप. कार्यकर्त्याशी बोलताना पैसे वाटपाची चर्चा करतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल. झेडपी निवडणुकीत खळबळ. झेडपी मतदानाच्या वेळी अकलूज मध्ये उमेदवाराचा मुलगा मतदान केंद्रात. मुलाने ईव्हीएमचं बटन दाबलं. तर संभाजीनगरमध्ये आमदार विलास भोमरेंचा मुलगाही मतदान केंद्रावर. झेडपी आणि पंचायत समितीच्या मतदानाची वेळ संपली. अजूनही काही केंद्रांवर मतदानासाठी रांगा. 9 फेब्रुवारीला होणार मतमोजणी. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने विशेष व्याख्यानमालेत सलमानच्या उपस्थितीने वेधलं लक्ष. सुभाष घई, अश्विनी भावे, मनीषा म्हैसकरांसह विविध क्षेत्रातले मान्यवर कार्यक्रमाला हजर. भारताच्या T20 विश्वचषक मोहिमेला आजपासून सुरुवात. मुंबईच्या वानखेडेवर टीम इंडियाची सलामी अमेरिकेशी. सूर्यकुमार यादवची टीम इंडिया सज्ज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.